नगर लोकसभा मतदारसंघामध्ये विखे घराण्यासाठी पवारांनी भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यात सोयऱ्या-धाऱ्यांच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचा आता चंग बांधल्याचं दिसतंय। सुजय विखेंच्या विरोधात पवारांनी कर्डिलेंचे व्याही अरुण जगताप यांनाच मैदानात उतरवण्याची रणनीती आखली आहे। त्यामुळे ही लढत नेमकी कशी रंगणार आहे याविषयीचा एक रिपोर्ट बघूयात। नगरच्या राजकारणात पवारांशी दोन हात करण्यासाठी सुजय विखेंनी थेट भाजपचाच पर्याय निवडल्यानंतर खरंतर राष्ट्रवादीची मोठी गोची झाली होती। पण हार मानतील ते पवार कसले। त्यांनीही मग सुलतानी डाव टाकत कर्डिलेंच्याच घरात फोडाफोडीचा चंग बांधलाय। भाजप आमदार कर्डिले आणि विखेंचं साटोलोटं जगजाहीर असलं तरी शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अरुण काका जगताप हे कर्डिलेंचे व्याही आहेत। म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे कर्डिलेंचे जावई आहेत आणि त्यामुळे पवारांनी जगतापांच्या घरात तिकीट दिलं तर कर्डिले मोठे धर्मसंकटात सापडणार आहेत। पक्ष म्हणून सुजयला मदत करायची की व्याही जगतापांना असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे। या निवडणुकीमध्ये कोण कोणाचं काम करणार, कारण नगर जिल्हा तसा सोधा पक्षाचा म्हणजे सोऱ्या-धाऱ्यांचा पक्ष इथे काम करतो। त्यामुळे पक्षामध्ये तसं त्यांचा फार इंटरेस्ट इथल्या नेत्यांना नसतो। त्यामुळे कोण कोणाचं काम करणार हे आता इकडे पाहणं फार रंजक ठरणार आहे। जसं इकडे बीजेपीचे आमदार आहेत त्यांचे व्याही अरुण जगताप आता मैदानात असतील हे जवळपास निश्चित होत आलंय। आणि मग कर्डिले नेमकं कोणाचं काम करणार, सुजय विखेंसाठी पक्ष म्हणून झटणार की व्याही म्हणून अरुण जगतापांचं काम करणार, असे अनेक लोक अनेक गटतट आहेत। नगर जिल्ह्यात विखे घराणं आणि पवार समर्थकांमध्ये इतके दिवस तसा छुपा संघर्ष सुरूच होता। त्याचाच परिपाक म्हणून भाजपचे दिलीप गांधी विनासायास निवडून यायचे। पण यावेळी हा पवार विखे सामना थेटच रंगणार आहे। आता विखे पवार म्हणजे ही पारंपरिक जी छुपी होती लढत ती आता मला वाटतं पटलावर आलेली आहे। आणि पवारांनी ज्या पद्धतीने नगरमध्ये लक्ष घातले आणि विखे ज्या पद्धतीने आक्रमक झाले त्यांच्या विरुद्ध हे बघता येणारी नगरची निवडणूक ही परिणाम करणारी, राज्याच्या राजकारणावरही परिणाम करणारी ठरेल। आणि याचे समीकरण केवळ लोकसभेपुरते नाही तर विधानसभेच्या या 12 नगर जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांवर मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे। विखे घराण्यानं ही निवडणूक जिल्हा अस्मितेच्या जोरावर जिंकण्याची रणनीती आखली आहे। तर पवारांनी पुन्हा नगरमधल्या विखे विरोधकांची जुळवाजुळव सुरू केली आहे। वरून जोडीला विखेंना मदत करणारी कर्डिलेंची हक्काची वोट बँकही फोडण्याचा चंग बांधलाय। त्यामुळे नगरची लढत नक्कीच काटेकी टक्कर होणार यात शंका नाही। त्याचबरोबर या विखे पवार संघर्षाचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटणार हेही तितकंच खरं। अहमदनगरहून साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बघूयात फिटनेस पंडा या कार्यक्रमातून व्यायामाविषयी अधिक माहिती। फिटनेस या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज जे व्यायाम प्रकार मी स्वतः बघणार आहे, करणार आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत, खास करून तरुणींसाठी जे जिममध्ये जातात। सुवी मी नेहमी जिममध्ये जातो, हार्डकोर एक्सरसाइज करतो। मात्र आज समज मी खूप थकलो आहे काम करून, मला जाऊन जिम हिट करायची नाही आहे। मात्र एक काम करून फिजिकल स्ट्रेस आला आहे तो घालवायचा आहे। 20-25 मिनटं समजा मी देऊ शकतो, तर त्याच्यात आपण काय व्यायाम प्रकार करू शकतो? अशी बरीचशी योगासनं आहेत जे तुमचं फटीग दूर करेल। म्हणजे जे जिम एक्सरसाइज रेग्युलर करून जे मसल टायर्ड होतात आणि पुन्हा ते नवीन जोमाने काम करण्यासाठी तुम्हाला थोडंसं स्ट्रेचिंगची आवश्यकता असते। मग आपल्याकडे अशी बरीचशी योगासनं आहेत ती आज मी तुला दाखवते। रोहन, आज आपण बघणार आहोत की बऱ्याच वेळा काय होतं, बॉडी बिल्डिंगचे जे एक्सरसाइजेस करतात लोक जिममध्ये वगैरे, तर त्यांची बॉडी काही वेळाने स्टिफ होते। तर ते स्टिफनेस कमी करण्यासाठी आपण योगाचे काही स्ट्रेचेस करू शकतो, म्हणजे त्यांना अजून वर्कआउट चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सुद्धा हेल्प होईल। तर आपण काही सोपे असे आसन बघूया जे इझिली फॉलो करू शकतील। सगळ्यात पहिले मांजरासनमध्ये यायचं त्यासाठी, आणि शोल्डर लेवल डिस्टन्स हातात आणि पायात असलं पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये कोणताही एक पाय वरती घेऊया आणि पाय असा दुमडायचा आहे आणि डोकं वरती। बरोबर करतोय मी? हां, बरोबर आहे। थोडंसं पाय वरती घे अजून, आणि श्वास चालू ठेवायचा आहे। तर अशा स्थितीमध्ये 10 काउंटपर्यंत थांबायचं आहे। कमरेवरती तुला फील व्हायला पाहिजे। आणि आता दुसऱ्या बाजूला सेम तसंच, दुसऱ्या बाजूला वरती बघायचं। हिप्स थोडेसे आउट असले पाहिजे ह्याच्यामध्ये।
अजून पाय वरती गेला पाहिजे, थोडंसं वरती बघ, थोडंसं डोकं वरती अजून. तर अशा स्थितीमध्ये 10 काउंट थांबायचं आहे. तर आता पुढचं आसन बघूया आपण. त्याला म्हणतो अश्वसंचलासन. त्यासाठी पुन्हा तू ह्या पोझिशनमध्ये ये आणि उजवा पाय पुढे घ्यायचा आहे दोन्ही हातांच्या मध्ये, आणि मागचा पाय जेवढा सरळ करता येईल ना तेवढा सरळ करायचा आहे. हे लेगसाठी खूप छान स्ट्रेचिंग आहे. म्हणजे कधी लोअर बॉडी वर्कआउट केला तर मग हे स्ट्रेच करू शकतो. हात पूर्ण खाली टेकवायचा आणि टो आहेत ना ते बॉडीच्या लाईनला सरळ असले पाहिजे, म्हणजे असे खाली नसले पाहिजे, सरळ असले पाहिजे. आणि दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडायचे, असे अंगठे पकडायचे आणि जेवढं खाली वागता येईल तेवढं खाली वागायचं. श्वास चालू ठेवायचा आहे. हे कमरेसाठी खूप छान आहे आणि हॅमस्ट्रिंग स्ट्रेचसाठी चांगलं आहे. तर कमीत कमी 10 सेकंड थांबायचं आहे. आणि जर जिममध्ये कोणी फ्लेक्सिबल असेल, म्हणजे ऑलरेडी योगा आणि जिम करत असेल, तर ते पुढची स्टेप म्हणून हील कॅच करू शकतात. तू ट्राय करू शकतोस.